नमस्कार, देशोन्नती न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत जन्मदात्यांनी नकोशी म्हणून 21 वर्षापूर्वी एका स्त्री जातीच्या महिला अब्रकास मंदिरात सोडलं होतं। तीच मुलगी आता आईवडिलांच्या शोधात फ्रान्सवरून थेट भारतातील बीड जिल्ह्यातील परळी या ठिकाणी पोहोचली आहे। ही घटना आहे बीड जिल्ह्यातील परळी येथील। 8 जून 2022 रोजी परळीच्या वैद्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यासमोरील कासवाच्या बाजूला असणाऱ्या टोपलीमध्ये बाळास सोडून देण्यात आलं होतं। बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच मंदिराचे कारकून विनायक खिस्ते यांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतलं आणि त्याची माहिती तात्काळ परळी पोलिसांना दिली। त्यानंतर 1 महिन्याच्या बाळास बालकाश्रम पंढरपूर या ठिकाणी दाखल करण्यात आलं। त्यानंतर त्या बाळाचं नाव स्नेहल ठेवण्यात आलं। पंढरपूर बालकाश्रम नंतर स्नेहलला 29 जून 2022 रोजी प्रीतम मंदिर पुणे या संस्थेत दाखल करण्यात आलं। या लहान सुंदर मुलीला पाहून फ्रान्समधील असंते दाम्पत्याने तिला दत्तक घेतलं आणि पुन्हा एकदा तिचं नाव बदलून नेहा ठेवण्यात आलं। आज ती नेहा असंते या नावाने ओळखली जाते। नेहाचं शिक्षण पालनपोषण अतिशय सुखात आणि आनंदात करण्यात आलं असून सध्या नेहा तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून अन्य देशातून फ्रान्समध्ये स्थलांतरित झालेल्या मुलांना शिकवण्याचं काम करत असते। आज नेहा 21 वर्षाची झाली आहे। मात्र आपल्या लहानपणाची सर्व माहिती जेव्हा तिला तिच्या दत्तक आईवडिलांनी दिली तेव्हा तिला आपले जन्मदाते आईवडील कोण आहेत असा प्रश्न पडला। याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आता ती थेट भारतात आली असून सध्या ती बीड जिल्ह्याच्या परळी या ठिकाणी पोहोचली आहे। आपले जन्मदाते आई आणि वडील कोण आहेत त्यांना एकदा तरी भेटण्याच्या आशेनं आपल्या दत्तक आईवडिलांना घेऊन तिने शोध सुरू केला असता नेहाच्या मदतीला स्थानिक नागरिक आणि पुणे येथील वास्तव्यास असणारे आणि पेशाने वकील असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली पवार ह्या मदतीला धावून आल्या। यासाठी त्यांनी शोधकार्यास सुरुवात केली असून आंबेजोगाई सामाजिक कार्यकर्ते दगडूदादा लोमटे आणि परळीतील बाळासाहेब देशमुख यांच्या मदतीने कारकून खिस्ते यांचा शोध घेतला। त्याचबरोबर परळी पोलीस ठाण्यातील रेकॉर्ड देखील त्यांनी शोधलं। ज्या ठिकाणी नेहाला ठेवण्यात आलं होतं त्या स्थळाला भेट दिल्यानंतर नेहाने आपल्या मनात दाटून आलेल्या अश्रूंना जागा मोकळी करून दिली। तर किस्ते काकांनी तिला जीवनदान दिलं होतं। त्या किस्ते काकांचेही तिने आभार मानलं। भारावून गेलेल्या किस्ते काकांनी हे प्रसंग आठवताना त्यांच्या देखील डोळ्यामध्ये अश्रू आले होते। आता नेहाला प्रतीक्षा लागली आहे ती म्हणजे जन्मदाते आईवडिलांना भेटण्याची। ज्यांना कुणास तिच्या जन्मदाते आईवडिलांबद्दल माहिती असेल त्यांनी ॲडव्होकेट अंजली पवार यांना संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे। तर नेहाने टीम बाई माणूस यांच्याशी बातचीत करताना फ्रान्समधील आपल्या भाषेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। ती म्हणाली की मी ज्या ठिकाणी सोडून दिले होते त्या ठिकाणाला पाहून मी खूप भावूक झाले आहे। ज्यांनी मला जीवनदान दिलं त्यांना भेटून मला खूप आनंद झाला। मी एक वेळा माझ्या जन्मदात्या मात्या पित्यांना बघण्याच्या आशेने इथे आले आहे। आपल्या मदतीनं मी त्यांना नक्कीच भेटू शकेल असा विश्वास देखील तिने बाई माणूसच्या टीमशी बातचीत करताना केला आहे। त्यामुळे आता नेहाच्या आईवडिलांचा शोध लागणार का आणि त्यांना कितपत यश मिळतं हे पाहणं गरजेचं आहे। वरील सर्व माहिती पत्रकार अरविंद जाधव यांच्या माध्यमातून देशोन्नतीला देण्यात आली आहे। ॲडव्होकेट अंजली पवार, अडॉप्टिव्ह राईट्स काउन्सिल या संस्थेची संस्थापक। 2020 रोजी नेहाची केस आमच्याकडे आली। तिच्या केसची जी काही माहिती समोर आली त्याच्यामध्ये असं की 8 जून 2002ला ती परळी वैजनाथच्या मंदिरामध्ये सापडली आणि विनायक खिस्ते म्हणून आहेत त्यांना ती मुलगी सापडली आणि त्यांनी पुढील सगळी पोलीस कार्यवाही आणि कायदेशीर ज्या काही कार्यवाही आहेत त्या सगळ्या केल्या। ते केल्यानंतर ही मुलगी पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात दाखल करण्यात आली आणि काही दिवसांच्या कालावधीतच तिला पुण्याच्या प्रीत मंदिर या संस्थेमध्ये दाखल करण्यात आलं आणि पुण्यातल्या प्रीत मंदिर संस्थेतनं 2003ला ती दत्तक तिचं फ्री झाली आणि पुढे ती मग फ्रान्सला तिच्या दत्तक पालकांकडे दत्तक म्हणून गेली। तिची 2020ला केस आल्यानंतर आम्ही त्या केसवर काम करायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा आम्ही किस्ते काकांना शोधून काढलं। इथं मला दगडूदादा लोमटे आणि बाळासाहेब देशमुख यांनी खूप मदत केली हे सगळं शोधण्यामध्ये। त्याच्यानंतर पोलीस रेकॉर्ड शोधलं की जर मूल एखादं सापडलं तर कायद्याने तो गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो झाला आहे की नाही। मग त्यावेळेस ते गुन्ह्याचं FIR रजिस्टरमध्ये एंट्री पण सापडली आणि ASI पुरी म्हणून होते त्यांनी ते इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं। हे सगळं माहिती मिळाल्यानंतर मग आम्ही तिला सांगितलं की तू ये, निदान तू हे सगळ्या गोष्टी पाहू शकशील। आणि किस्ते काका वय होत चालले त्यांचं, साधारणतः 70च्या पुढे आहेत। मग आता तिचे कोरोनाच्या काळामध्ये तिला येता आलं नाही, आता ती आली आहे आणि किस्ते काकांनाच ती भेटली आणि आम्ही प्लस तिचं आता पुढे मंदिराची वगैरे सगळ्या गोष्टी पाहू। पण याच्यामध्ये आमचं म्हणणं असं आहे की तिला एक इच्छा आहे की
30 दिवसांची मुलगी मंदिराच्या पायरीवर कोणतरी ठेवून गेले, मंदिराच्या आतमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे, याचा अर्थ ती कुठल्याही अनैतिक संबंधातनं किंवा अशी काही झालेली मला तरी वाटत नाही आहे. आणि 1 महिना आईने सांभाळले म्हणजे बाकीचे नातेवाईकही असणारे, वडीलही असतील, बरेच कोणीतरी असेल. तर आम्ही या माध्यमातून सगळ्यांना अपील करू इच्छितो, परळीकर असतील किंवा आजूबाजूच्या गावांमधले लोक असतील जे रेग्युलरली वैजनाथच्या दर्शनाला येतात, की त्या देवाच्या साक्षीने मला असं वाटतं कोणीतरी पुढं यावं. आणि ज्याला माहिती आहे की ही मुलगी कोणाची, नेहा, त्यावेळेस तिचं नाव स्नेहल ठेवलं होतं, ही मुलगी नेहा, तिला पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की कुठली काय. तर ज्यांना कोणाला माहिती आहे त्यांनी प्लीज पुढं या आणि तिला तिच्या आईला आणि इतर नातेवाईकांना एकदा तरी आयुष्यामध्ये भेटायचं आहे. ती तिची इच्छा पूर्ण करा आणि तिचं जे मूळ शोधणं आहे ते कुठेतरी आपण पूर्ण करूयात या सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून, या सगळ्या चॅनेलच्या माध्यमातून. थँक्यू. Bon, là, je... beaucoup d'émotions. C'est... Après, je suis très contente d'avoir retrouvé Spégliste. C'est très émouvant et 21 ans auparavant, il a quand même su me retrouver et là, 21 ans plus tard, je le retrouve. Je suis très contente d'être ici, de pouvoir retrouver là où j'étais. J'aimerais pouvoir essayer de retrouver ma famille, donc j'aimerais bien avoir de l'aide si possible. 8 जून 2002ला सकाळी 7 वाजता मंदिर झाडणारी बाई 7 वाजता येत असते आणि ती माझ्याकडे आल्यावर मला म्हणली की तिथे एक मूल आहे म्हणली, तुम्ही जाऊन पहा म्हणले. मग मी ते पाहिल्यावर मी तिला सगळं पांघरून फेंघरून घेतले, सोपं वाटतं. पण मी पाहिलं तर ती हलू लागली, डुलू लागली, रडू लागली. तर मी तिला म्हणलं होतं रडू नको तान्या बाळा, जन्म आपला हसण्यासाठी म्हणून. तर ते हसले खुदकन. आज रडाईल. तिचे खुशीचे अश्रू आहेत ते आमचं देऊळ 4 वाजता उघडतं पहाटे. हां, 4 वाजता उघडून सगळे दर्शनाला लोक येत असतात. आमचे ते उपाध्ये असतात ते तिकडे लक्ष कोणी देत नाही. त्या समोरच्या रस्त्याने जाते सगळे तिथं. आणि ते एक बाजूला तुम्हाला ते जागा दाखवतो ते कोणी तो मग तुडविणार नाही, करणार नाही, अशा जागी ठेवलं. अच्छा. फक्त ते झाडणाऱ्या बाईला दिसली. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.